श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी शाळेवर अनेक महिन्यांपासून एकच शिक्षक आहे। आओ जाओ घर तुम्हारा या म्हणीप्रमाणे कधी शाळेच्या नावाखाली तर कधी व्यक्तिगत कामासाठी शिक्षक नेहमी बाहेर जातात। शिक्षकांचा असा सावळा गोंधळ नित्यनियमाने सुरू आहे। डॉक्टरवाडी येथील शिक्षक विनायक साहेबराव पगार हा शाळेत नियमित येत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे। मुले येतात, खिचडी खातात आणि निघून जातात असा प्रकार रोजच सुरू आहे। त्यामुळे आता जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू नये असा एकमुखी निर्णय संतप्त गावकऱ्यांनी घेतलाय। संतप्त गावकऱ्यांनी शाळेला थेट कुलूप ठोकलंय। गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी गावकऱ्यांना विनंती केली आहे, दोषीवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले। विनायक साहेबराव पगार जिल्हा परिषद डॉक्टरवाडी तालुका नांदगाव यांचं ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांना काल रोजी आपण कारणे दाखवून नोटीस बजावली। तथापि त्यावेळेस काल त्यांच्या पत्नी कार्यालयात येऊन त्यांनी त्यांचं मेडिकल रजेचा अर्ज सादर केलेले। यापूर्वी एक दोनदा त्यांचा जेव्हा प्रकार घडला त्यावेळेस देखील आपण त्यांना कारणे दाखवून नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवला आहे आणि आपण त्या ज्यावेळेस निदर्शन असेल त्यावेळेस त्याला नोटीस बनवण्यात आलेली। अशा प्रकारची ज्या शिक्षकांची तक्रार असेल शाळा सोडून बाहेर गेल्याची, संबंधित मुख्याध्यापकांची अथवा ग्रामस्थांची त्यांच्यावर रीतसर चौकशी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल। काही महिन्यांपूर्वी शिक्षकांनी मारामारी करत पोलीस स्टेशन गाठले। एका शिक्षकाने खून देखील केला। सध्या ते नाशिक कारागृहात आहेत। जर गुरुजन वर्गच असा असेल तर मुलांचं भविष्य अंधारातच असणार असं दिसतंय। त्यामुळे आता पालकांना प्रश्न पडलाय की आपल्या मुलांना घडवणार कोण। गेली 4 दिवस शिक्षकही बेपत्ता होते। गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले करताय काय असा प्रश्न देखील आता नागरिक उपस्थित करताय। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे। बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4 दिवस शिक्षक न आल्यामुळे आज कायमस्वरूपी शिक्षक देत असले तर शाळा उघडायची नाही तर उघडायची नाही। गावाने निर्णय घेतलाय आणि जोपर्यंत इथं शिक्षक कायमस्वरूपी दिले जात नाही तोपर्यंत आम्ही शाळा चालू देणार नाही। तोपर्यंत हा आमचा निर्णय आता आम्ही अधिकाऱ्याला पोच बी घेतली, अर्ज देऊन पाहिले पण कुठलाच काही त्याचा उपयोग होत नाही। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे।